मित्रहो नमस्कार. विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा पर्यटन भूगोलाचा हा पहिला प्रश्नसंच. मी डॉक्टर एम सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि आपण या भागात पाहत आहोत पर्यटन भूगोलाचा पहिला प्रश्नसंच. मित्रो, पर्यटन भूगोलाचे असे एकूण जवळपास 10 प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत आणि सर्वच प्रश्नसंच मिळवण्यासाठी त्याचबरोबर भूगोलातील इतर विषयाचे देखील प्रश्नसंच मिळवण्यासाठी या चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि सोबत असणारे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पर्यटनाचा अभ्यास अनेक शास्त्रीय शाखांमध्ये केला जातो? पर्याय अ, आंतरविद्याशाखीय स्वरूप. पर्याय ब, शास्त्रीय स्वरूप. पर्याय क, मनोरंजन प्रधान स्वरूप. पर्याय ड, समाजशास्त्रीय स्वरूप. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ, आंतरविद्याशाखीय स्वरूप. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणता घटक शास्त्राच्या सामाजिक आणि वैज्ञानिक शाखांशी निगडित आहे? पर्याय अ, भूगर्भीय घटना. पर्याय ब, वातावरणीय घटना. पर्याय क, पर्यटन. पर्याय ड, समाज रचना. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, पर्यटन. प्रश्न क्रमांक 3. अलीकडच्या काळात खालीलपैकी कोणता महत्वाचा सेवा देणारा आर्थिक व्यवसाय म्हणून झपाट्याने विकसित होत आहे? पर्याय अ, शिकार. पर्याय ब, मासेमारी. पर्याय क, पर्यटन. पर्याय ड, शेती. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, पर्यटन. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कृतीमध्ये प्रवासाबरोबरच मनोरंजन करणे व आनंद मिळवणे हा उद्देश देखील महत्वाचा असतो? पर्याय अ, नोकरी. पर्याय ब, पर्यटन. पर्याय क, व्यापार. पर्याय ड, वाहतूक. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब, पर्यटन. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पर्यटनाचा भौगोलिक घटकांशी घनिष्ठ संबंध येतो? पर्याय अ, पर्यटनाचे भौगोलिक घटकांवरील अवलंबित्व. पर्याय ब, नैसर्गिक सृष्टी सौंदर्य. पर्याय क, भौगोलिक घटकांचे आकर्षण व कुतूहल. पर्याय ड, वरील सर्व. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6. भौगोलिक विविधता असणाऱ्या प्रदेशात पर्यटनाचा विकास खालीलपैकी कोणत्या स्वरूपात झालेला असतो? पर्याय अ, कमी विकास. पर्याय ब, जास्त विकास. पर्याय क, विकासाचा अभाव. पर्याय ड, सर्वोच्च विकास. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब, जास्त विकास. प्रश्न क्रमांक 7. पर्यटन भूगोलाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय अ, शास्त्रीय. पर्याय ब, मानवविद्याशास्त्रीय. पर्याय क, समाजशास्त्रीय. पर्याय ड, आंतरविद्याशाखीय. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड, आंतरविद्याशाखीय. प्रश्न क्रमांक 8. पर्यटकांनी त्याच्या दैनंदिन जीवनातील व्यस्त कार्यक्रमातून मनोरंजन, अभ्यास, आरोग्य व आराम मिळवण्यासाठी केलेल्या प्रवासास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ, भटकंती. पर्याय ब, फिरस्ती. पर्याय क, व्यायाम. पर्याय ड, पर्यटन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड, पर्यटन. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या मुख्य घटकाकडून पर्यटन होत असते? पर्याय अ, पर्यटक. पर्याय ब, व्यापारी. पर्याय क, नोकरदार. पर्याय ड, व्यावसायिक. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ, पर्यटक. प्रश्न क्रमांक 10. पर्यटन हा शब्द खालीलपैकी कोणत्या इंग्रजी शब्दापासून बनला आहे? पर्याय अ, हॉटेल. पर्याय ब, ट्रान्सपोर्ट. पर्याय क, टुरिझम. पर्याय ड, फेअर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क, टुरिझम. प्रश्न क्रमांक 11. टुरिझम हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील टॉर्नस या शब्दापासून तयार झाला आहे? पर्याय अ, ग्रीक. पर्याय ब, लॅटिन. पर्याय क, फ्रेंच.
पर्याय ड इंग्रजी आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब लॅटिन. प्रश्न क्रमांक 12. टॉर्नस या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ खालीलपैकी काय होतो? पर्याय अ प्रवास करणे किंवा भटकंती करणे, पर्याय ब कामावर जाणे, पर्याय क नोकरी करणे, पर्याय ड व्यवसाय करणे आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ प्रवास करणे किंवा भटकंती करणे. प्रश्न क्रमांक 13. प्रवासासाठी बाहेर पडणे, भटकंती करणे, ज्ञानार्जन मिळवणे व मूळ ठिकाणी परत येणे या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ प्रवास, पर्याय ब भटकंती, पर्याय क पर्यटन, पर्याय ड शिक्षण आणि योग्य उत्तर आहे पर्याय क पर्यटन. प्रश्न क्रमांक 14. एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कायमस्वरूपी वास्तव्य न करता 1 वर्षाच्या आत परत मूळ वास्तव्याच्या ठिकाणी येते, अशी पर्यटनाची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? पर्याय अ हर्मन, पर्याय ब जोस अरिलॉगा, पर्याय क जागतिक पर्यटन संघटना, पर्याय ड ब्रिटन पर्यटन संस्था आणि योग्य उत्तर आहे पर्याय क जागतिक पर्यटन संघटना. प्रश्न क्रमांक 15. एखाद्या अपरिचित देशात किंवा शहरात विदेशी व्यक्तीचे आगमन, मुक्काम, आजूबाजूच्या स्थळांना भेटी देऊन पुन्हा स्वगृही परत जाणे म्हणजे पर्यटन होय, अशी पर्यटनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या तज्ञाने केली आहे? पर्याय अ हर्मन, पर्याय ब जॉस अरिलॉगा, पर्याय क जागतिक पर्यटन संघटना, पर्याय ड ब्रिटन पर्यटन संस्था आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ हर्मन. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या तज्ञाने पर्यटनाची व्याख्या सायकलवरून प्रवासासाठी फिरणे, गिर्यारोहण, नौकाविहार करणे, खेळ, निसर्ग निरीक्षण इत्यादीसाठी भ्रमण करणे, मुक्काम करणे म्हणजे पर्यटन होय, अशी केली आहे? पर्याय अ हर्मन, पर्याय ब जोस अरिलॉगा, पर्याय क जागतिक पर्यटन संघटना, पर्याय ड ब्रिटन पर्यटन संस्था आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब जोस अरिलॉगा. प्रश्न क्रमांक 17. कायम स्वरूपाची वस्ती न करण्याच्या हेतूने उत्पादनाशी संबंधित नसलेली अपरिचित व्यक्तीच्या भ्रमंतीतून प्रस्थापित झालेली अपूर्व घटना व संबंध म्हणजे पर्यटन होय, अशी पर्यटनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या तज्ञाने केली आहे? पर्याय अ प्राध्यापक हुंजिकेर आणि फ्रँक, पर्याय ब ब्रिटन पर्यटन संस्था, पर्याय क जागतिक पर्यटन संघटना, पर्याय ड हर्मन आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ प्राध्यापक हुंजिकेर व फ्रँक. प्रश्न क्रमांक 18. पर्यटन म्हणजे लोकांनी त्यांच्या राहत्या स्थानापासून काही अंतरावरील स्थानी अल्पकालीन केलेले स्थलांतर होय. हे स्थलांतर संशोधन, व्यवसाय, मनोरंजन, ऐषाराम यासाठी केलेले असते, अशी पर्यटनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या तज्ञाने केली आहे? पर्याय अ ब्रिटन पर्यटन संस्था, पर्याय ब हर्मन, पर्याय क जागतिक पर्यटन संस्था, पर्याय ड जोस अरिलॉगा आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ ब्रिटन पर्यटन संस्था. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या घटकाशिवाय पर्यटन पूर्ण होऊ शकत नाही? पर्याय अ व्यापार, पर्याय ब पर्यटक, पर्याय क लोकसंख्या, पर्याय ड उद्योगधंदे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब पर्यटक. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता घटक पर्यटनातील मुख्य घटक असून त्याने केलेल्या हालचालीतून पर्यटन प्रक्रिया पूर्ण होत असते? पर्याय अ व्यापारी, पर्याय ब व्यावसायिक, पर्याय क पर्यटक, पर्याय ड नोकरदार आणि योग्य उत्तर आहे पर्याय क पर्यटक. मित्रो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपर आणि परीक्षांना उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा. आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना जरूर पाठवा आणि त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना मदत करा.
भूगोलाच्या इतर अनेक विषयाचे प्रश्नसंच देखील या चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अद्यापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये आपल्याला विषयानुसार प्रश्नसंच उपलब्ध होतील आणि हे प्रश्नसंच आपण जरूर पहा. त्याचा उपयोग आपला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना आणि विद्यापीठ परीक्षांना नक्कीच होणार आहे. आपला अभिप्राय या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर द्या, जेणेकरून आपल्यास या अभिप्रायाचा मला आणखी पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी फायदा होऊ शकेल, प्रेरणा मिळू शकेल.